सणावारात आता गोडधोड खाऊन खूप कंटाळा आला असेल तर रेस्टॉरंट जायचा प्लॅन करत असेल तर त्या अगोदर ही ना रेसिपी नक्की ट्राय करा. शाहीर पनीरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आपण 3 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतला आहे, 4-5 लसूण पाकळ्या, आलं. तर प्रमाण 3:1 असं प्रमाण असतं. तर बरोबर प्रमाण घ्या, तरच आपली जी शाही पनीरची भाजी आहे ती एकदम परफेक्ट होणार आहे. तर त्यामुळे प्रमाणाला खूप महत्त्व असतं. तरी ते कढई घेते आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेते, तमालपत्र टाकते, थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकते. 4 मी इथे इलायची वापरते. इलायची थोडीशी जास्तच वापरते कारण ह्याच्याने ना आपली जी भाजी आहे खरंच खूप छान असा इलायचीचा एक छान फ्लेवर घेऊन येतो. तर थोडीशी मी इथे कांदे टाकते, जे कापलेला आपला एक कांदा आहे तो टाकते. तर छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत इथे कांदा आपल्याला परतून घ्यायचे. लसूण आणि इथं आलं पण टाकून मी परत एकदा परतून घेते. कांदा थोडासा गुलाबी होऊ द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. तर इथे जे आपण 3 टोमॅटो कापले होते ते इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहे. अशा पद्धतीने ना तुम्ही ग्रेव्ही बनवाल ना तर 100% तुमची भाजी परफेक्ट होणार. तर इथे थोडंसं मीठ टाकते, 10-12 काजू होते ते टाकते आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी नका आटू देऊ, थोडंसं पाणी ठेवा. एक्स्ट्रा आपण दुसरं ॲड करण्यापेक्षा जर ग्रेव्हीतलंच आपण ठेवलं तर छान चवदार होते आपली भाजी. तर इथे आपली थंड झाली आहे ग्रेव्ही. तर ते छान पेस्ट करायचे, स्मूथ करा. जर स्मूथ नसेल होत तर तुम्ही गाळणीने गाळून घ्या. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. ज्याही आपण ग्रेव्ही बनवतो भाज्या, तर ती स्मूथ असली पाहिजे, तरच आपली एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार होते. तर इथे मी एक कढई घेते, कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घेते. तुम्ही नुसत्या तेलामध्ये किंवा नुसत्या बटरमध्येही बनवू शकता. तर मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घेते. तर थोडंसं जिरं टाकते आणि जी आपण ग्रेव्ही वाटली होती ती टाकते. अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवून बघा. अजिबात तुमचं पाणी आणि ग्रेव्ही वेगवेगळं होणार नाही. शेवटपर्यंत भाजी संपेपर्यंत तुमची जी ग्रेव्ही आहे ना ती खूप छान टेक्स्चर होणार आहे. अजिबात पाणी होणार नाही आहे ग्रेव्हीची. तर इथे ग्रेव्ही छान शिजत आली आहे आपली. तर इथे मी थोडेसे मसाले टाकते. काश्मीरी लाल मिर्च टाकते, इथे थोडंसं लाल तिखट टाकते, धणे पावडर टाकते, हळद टाकते आणि छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक छान वाफ काढा. झाकण ठेवा, कारण बघताय ना माझं बाजूला किती पसारा होते, शिंतोडे उडतात. कोणत्या पण आपण ग्रेव्हीच्या ज्या भाज्या बनवतात ते सेम प्रॉब्लेम होतात. तर असो, तरी ते माझी ग्रेव्ही छान अशी तयार आहे. इथे बघा चांगली शिजून आहे. तर चवीपुरतं मीठ टाका, थोडीशी साखर टाकते. आपण टोमॅटो 3 वापरलेत, ते बॅलन्स होण्यासाठी मी थोडीशी साखर वापरते. तेही छान मिक्स करून घ्या. तर परत एकदा मी झाकण काढून वाफ काढून घेते. जेवढी तुम्ही ग्रेव्ही छान शिजवाल ना तेवढी तुमची भाजी एकदम चविष्ट होणार आणि जी क्रीमी टेक्स्चर आहे ते पण येणार आहे. इथे मी 200 ग्राम पनीर मार्केटमधून आणलं होतं, ते त्याचे क्यूब्स करून इथे टाकते छोटे छोटे. तर छान ते मिक्स करून घ्या. शिजवण्याची प्रोसेस असते ना ती फार महत्त्वाची असते. जेवढं तुम्ही छान शिजवाल तेवढी भाजी एकदम अप्रतिम होणार, रेस्टॉरंट स्टाईल होणार तुमची. आणि इथे मी बाजूला जे काजू होते ते पण एका पॅनमध्ये थोडेसे फ्राय करून टाकते. हे तुम्ही ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, पण ते दाताखाली छान थोडेसे क्रंची आले ना काजू तर छान लागतात. तर इथे थोडंसं पाणी टाकते. पाणी थोडंसं जास्तच टाका, कारण याच्यामध्ये आपण जे काजू वापरले ते काजू ना थंड झाले की असं अकसून घेतात पाणी. तर त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरा इथे.
छान सगळं मिक्स करायचं आहे आणि परत एकदा मी छान वाफ काढून घेते. तिथे उकळी आले बघा आपल्या भाजीला. तर कोथिंबीर टाका भरपूर अशी. थोडीशी कस्तुरी मेथी टाकते. तर अशी छान अशी मलाईदार भाजी जर घरीच तयार होत असेल तर कशाला जायचं रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटमध्ये जे टेस्टिंग पावडर वापरतात ते आर्टिफिशियल कलर वापरतात, त्याच्यामुळे आपल्याला किती हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. ते तुम्हाला वेगळं सांगायची काही पद्धत नाही. थोडीशी मी क्रीम टाकते इथे, ऑप्शनल आहे क्रीम पण. तर छान मिक्स करून घ्या. इथे आपली भाजी तयार आहे. इथे बघा, कोण म्हणेल ह्या भाजीला की ही आपण घरी बनवली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईलची अशी ही शाही पनीरची भाजी तयार आहे, ज्यामध्ये जे आपण एलची टाकली होती ना जास्त, त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी. छान सणावारामध्ये पण आपल्या छान ब्रेक आला आहे. तर चमचमीत काही असं रेस्टॉरंट स्टाईल खायची जर इच्छा झाली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि अशाच मी रेसिपी छान छान अशा रेसिपी घेऊन येणार आहे. तर चलो, बाय बाय.